थांबा थांबा, जर तुमच्या घरात पिवळं, केशरी किंवा पांढरं रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडण्याची चूक अजिबात करू नका. कारण 2026मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी अशी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, जी ऐकून तुम्ही तर थक्कच व्हाल. महाराष्ट्रात रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी तब्बल 5 जबरदस्त योजना सुरू झालेल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला थेट 20,000 रुपये आणि अनेक मोफत वस्तूसुद्धा मिळणार आहेत. पण दुर्दैवाने 90% लोकांना याबद्दल काहीच माहीत नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला हक्काचा फायदा दुसराच कोणीही घेऊन जाईल. म्हणून एक गोष्ट नीट लक्षात देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या रेशन कार्डवर अशा 5 मोठ्या योजना चालतात, ज्यातून काहीमध्ये थेट पैसे तर काहीमध्ये रोजगारांच्या वस्तू मिळतात. आता कोणत्या योजनेतून तुम्हाला काय मिळणार आहे ते नीट समजून घ्या. पहिली योजना अशी आहे जी तुम्हाला मोफत गॅस मिळवून देते. तर दुसरी योजना इतकी कडक आहे जी तुम्हाला दर महिन्याला 10,000 ते 20,000 रुपये देऊ शकते. तिसरी योजना अशी जबरदस्त आहे जी थेट घर बांधण्यासाठी तुम्हाला पैसे देते. चौथी योजना घरातील महिलेला स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत वस्तू प्रदान करते. आणि पाचवी योजना आपल्या निराधार बांधवांसाठी आहे, ज्याद्वारे त्यांना दर महिन्याला पेन्शनचे पैसे मिळतात. पण मित्रांनो, दुर्दैवाने तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही, कारण रेशन कार्डबाबत एवढी सविस्तर माहिती कोणी सांगितच नाही. या 5 पैकी 2 ते 3 योजना जुन्या आहेत आणि उरलेल्या 2 योजना तर नवीनच आहेत. योजना जुन्या असूनही खेडेपाड्यातले लोक मोबाईलवर यूट्यूबवर व्हिडिओ फक्त ऐकतात, पण पूर्ण माहिती नसल्यामुळे फायदाच घेत नाहीत. कोणतीही या फायद्यातून वंचित राहू नये म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 लाभ घेण्याच्या गोष्टी सांगणार आहे. तेच अगदी सोप्या भाषेत सविस्तर तुम्ही समजून घ्या. आता मुख्य प्रश्न असा आहे की 5 नेमक्या कोणत्या योजना आहेत, या योजनेचा लाभ नक्की कसा घ्यायचा, फॉर्म कसा आणि कुठे भरायचा, यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि सरकारने यासाठी कोणत्या अटी व शर्यती ठेवलेल्या आहेत. कारण बघा मित्रांनो, जर सरकारने प्रत्येकाला सरसकट लाभ घ्यायला ठरवला तर सरकारला सुद्धा ते परवडणार नाही. म्हणून सरकारने काही खास नियम, अटी आणि शर्यती तयार केलेल्या आहेत. त्यामुळे या 5 योजनांमधून मिळणाऱ्या पैशाचा आणि मोफत वस्तूचा फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. यातल्या काही योजनांमधून तुम्हाला थेट बँक खात्यात पैसे मिळणार आहेत, काही योजनांमधून मोफत गॅस आणि वस्तू मिळणार आहेत, तर काही योजनांमधून दर महिन्याला हक्काची पेन्शनसुद्धा मिळणार आहे. महाराष्ट्रातील पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी या योजनेच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट आधी स्पष्ट करतो, जर तुमच्याकडे या तिन्हीपैकी कोणतेही एक रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारक असाल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचाच आहे. आज या व्हिडिओमुळे तुमचा थेट लाखांचा फायदा होणार आहे. किती पैसे मिळणार आहे आणि ते कसे मिळवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण एवढी सविस्तर माहिती आणि सखोल माहिती तुम्हाला यूट्यूबवर दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. चला तर मग उशीर न करता थेट मुद्द्यावर येऊया. या 5 पैकी पहिली योजना आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. या योजनेत महिलांना काय काय मिळणार आहे, यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे, आता हे नीट लक्ष देऊ नये का. महाराष्ट्र राज्यातील अधिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला घरबसल्या स्वतःचा उद्योग सुरू करता यावा, या उद्देशाने सरकारने ही मोफत शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे. तुमच्याकडे पिवळं, केशरी किंवा पांढरं रेशन कार्ड असेल तर तुमच्या घरातील बायकोला किंवा इतर महिलांना या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. आता ही योजना खरं तर जुनी आहे, पण 90% महिलांना अजूनही माहीत नाही की याचा फॉर्म कसा भरायचा. आणि बघा मित्रांनो, फॉर्म भरल्याशिवाय तर तुम्हाला ही शिलाई मशीन अजिबात मिळणार नाही. मग हा फॉर्म कसा भरायचा, तर एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, या शिलाई मशीन योजनेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. ही झाली फक्त पहिली योजना. यानंतरच्या ज्या 4 योजना आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर इतक्या जबरदस्त आहेत की त्यातून तुम्हाला थेट खात्यात पैसे आणि मोफत वस्तूसुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आता यानंतरची जी दुसरी चमत्कारित योजना आहे त्यामध्ये तुम्हाला थेट मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी मिळणार आहे. यूट्यूबवर प्रत्येकजण फक्त एवढंच सांगतो की गॅस मिळणार आहे, पण तो नक्की कसा मिळवायचा, त्याचा अर्ज कसा करायचा हे कोणी सांगतच नाही. ते आता मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत नीट समजून सांगतो, ते तुम्ही लक्ष देऊ नये का. आता आपण या शिलाई मशीन योजनेचा ऑनलाईन फॉर्म आणि त्यांच्या अटी समजून घेऊया. बघा तर मित्रांनो, सरकारने यासाठी काही कडक अटी ठेवलेल्या आहेत, कारण सरसकट प्रत्येकाला दिलं तर सरकारला ते परवडणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा
कमी असलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ही शिलाई मशीन मिळणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमीच असावं आणि तुमच्याकडे पिवळं, केशरी किंवा पांढरं यापैकी कोणतंही एक रेशन कार्ड असावं. या 2 गोष्टी असतील तरच तुम्ही या योजनेसाठी 100% पात्र ठरणार आहात. आता या योजनेनंतर येते आजच्या व्हिडिओतली सर्वात जबरदस्त योजना, म्हणजे मोफत गॅस मिळवून देणारी योजना. ही योजना काय आहे आणि याचा लाभ कसा घ्यायचा हे आता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. पण मित्रांनो, या मोफत गॅस योजनेमध्ये सरकारने काही विशिष्ट पात्रता आणि अटी ठेवलेल्या आहेत. आता या अटी का ठेवलेल्या आहेत? कारण सगळ्यांना सरसकट लाभ दिला तर योग्य गरजूपर्यंत मदत पोहोचणार नाही आणि यामुळे भरपूर लोक यात अपात्रसुद्धा ठरू शकतात. व्हिडिओ तर थोडा मोठा होतो हे मला माहीत आहे, पण अजिबात घाई करू नका, कारण या पुढच्या योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि यातून मोठा फायदा देखील तुम्हाला होणार आहे. मी तुम्हाला शिलाई मशीनचा फॉर्म कुठे मिळतो ते पुढे सांगणारच आहे, पण त्याआधी आपण तिसरी सर्वात मोठी आणि जुनी योजना पाहूयात, म्हणजेच घरकुल योजना. अनेक लोकांना अजूनही माहीत नाही की केवळ तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला घरकुल म्हणजे स्वतःचं हक्काचं पक्कं घर मंजूर होऊ शकतं. ते मग कसं मंजूर होतं ते नीट समजून घ्या. राज्यभरातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना आधार देणं हे सरकारचं मुख्य काम आहे आणि याच उद्देशाने सरकारने ही घरकुल योजना सुरू केलेली आहे. पण सरकार तुम्हाला घर असंच देणार नाही, यासाठी सुद्धा काही विशिष्ट अटी आणि मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. ते सुद्धा पिवळं, केशरी किंवा पांढरं या तिन्हीपैकी कोणतंही एक रेशन कार्ड तुमच्याकडे असायलाच हवं, तरच तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि यासोबतच दुसरी सर्वात महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न. आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सुद्धा गरज नाही. तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच ते रेशन कार्ड तुमच्या उत्पन्नाचा पुरावा मानला जाईल. या घरकुल योजनेसाठी दुसरी अट अशी आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं आणि रेशन कार्डवर तुमचं नाव असावं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जशी त्यांच्या बायका किंवा विवाहित मुलं असं सगळं एकत्रित कुटुंब एकाच रेशन कार्डवर असेल तर त्या एका रेशन कार्डवर एकच घरकुल मंजूर केलं जाईल. म्हणजे जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि तुमच्याकडे हे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला शिलाई मशीनसोबतच घरकुलसुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे. आता यानंतर येथे आजच्या व्हिडिओतली तिसरी आणि सर्वात महत्त्वाची चर्चेत असणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तुम्हाला माहीत असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर ही योजना त्याला जोडूनच सुरू करण्यात आलेली आहे. पण या योजनेबाबत लोकांच्या मनात भरपूर शंका आणि प्रश्न आहेत. ते काय आहेत आणि यातून तुम्हाला काय फायदा मिळणार आहे ते आता आपण पुढे बघूयात. जसं तुम्हाला माहीतच असेल की या योजनेअंतर्गत एका वर्षाचे तब्बल 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. पण हे तिन्ही सिलेंडर नक्की कोणाकोणाला मिळणार यामध्ये सुद्धा सरकारने 3 प्रमुख अटी ठेवलेल्या आहेत. मागच्या ज्या 2 योजना मी सांगितल्या होत्या त्याचा फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला पुढे सांगतोच, पण त्याआधी तिसरी योजना समजून घ्या. या मोफत 3 गॅस सिलेंडरबद्दल 99% लोकांना अजूनही योग्य पर्याय माहीत नाही. आज गॅस सिलेंडरचे भाव 800 ते 900 ते थेट 1000 रुपयांपर्यंत गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे रोजच्या वापरात गॅस वापरणं गरिबांच्या खिशाला परवडत नाहीये. याचा आर्थिक समस्येवर तोडगा म्हणून सरकारने आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबासाठी ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा अधिकृत GR शासकीय निर्णय देखील आलेला आहे आणि ही योजना 100% लागू झालेली आहे. पण मित्रांनो, यामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम आणि सर्वात महत्त्वाची अट आहे. ती अट म्हणजे गॅस कनेक्शन हे घरातील महिलांच्याच नावावर असणं अत्यंत गरजेचं आहे. जर गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि यासाठी दुसरी महत्त्वाची अट कोणती आहे हे आता नीट समजून घ्या. समजा तुमच्याकडे आता पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर काय करायचं? तर या योजनेची सर्वात महत्त्वाची अट हीच आहे की गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असावं लागतं. आणि यासोबतच दुसरी सर्वात मोठी अट म्हणजे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत केवळ त्यांनाच या 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठीच ही तिसरी योजना विशेष बनवण्यात आलेली आहे. आता यानंतर येते आजच्या व्हिडिओतली चौथी आणि सर्वात मोठी योजना म्हणजे PM विश्वकर्मा योजना 2026. ही योजना आपल्या राज्यातील नागरिकांसाठी आणि रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना 1 लाख ते थेट 3 लाखांपर्यंत कर्ज अत्यंत कमी व्याजदरात उपलब्ध करून दिलं जातं.
अनेकदा आपल्या गरीब बांधवांना, शेतकऱ्यांना किंवा छोटा उद्योग सुरू करणाऱ्यांना तातडीने पैशाची गरज असते. मग अशा वेळी लोक सावकाराकडे जातात आणि महिना 10 ते 20% अशा प्रचंड व्याजाने पैसे घेतात. सावकारांना या पैशातून तुम्हाला सर्वांना वाचवण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा पैशाची गरज असेल तर तुमच्याकडे पिवळं, केशरी किंवा पांढरं रेशन कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. हे रेशन कार्ड घेऊन तुम्ही PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत अतिशय सुलभ हप्त्यावर आणि कमी व्याजात कर्जासाठी अर्ज करू शकता. बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर या PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला 2 लाख थेट रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज अतिशय कमी व्याजदरात उपलब्ध होणार आहे. आणि यासोबतच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना. निसर्गाच्या कोपामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे त्यांना थेट शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने ही योजना अधिक कडकीपणे राबवण्यास सुरुवात केलेली आहे. याशिवाय कष्टकरी बांधवांसाठी आहे कामगार कल्याण कार्ड योजना 2026. या योजनेअंतर्गत कामगारांना सहजकरिता अर्ज करता येतो, ज्यामुळे कामगारांचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला सरकारकडून दर महिन्याला हक्काची पेन्शन मिळायला सुरुवात होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सर्व योजनेचे नक्की अर्ज कुठे करायचे आणि कसे भरायचे? तर मित्रांनो, यासाठी अजिबात घाबरू नका. अगदी सोपा मार्ग सांगतो. तुम्ही जिथे आधी PM किसान किंवा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता त्याच तुमच्या जवळच्या नेट कॅफे किंवा महाई सेवा केंद्रात जायचं आणि तिथे जाऊन फक्त मी सांगितलेल्या या योजनेची माहिती विचारायची आहे आणि फॉर्म भरून घ्यायचे. ते तुम्हाला लगेचच अर्ज भरून देतील आणि तुम्हाला या सर्व सरकारी योजनेचा थेट लाभ मिळायला सुरुवात देखील होईल. मित्रांनो, अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण सरकारी योजनेच्या अपडेटसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.